तर कार्ला एकविरेच्या वेहेर गावामध्ये एका घरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावरती लोणावळा पोलिसांनी धाड टाकली। या धाडीमध्ये एमडी पावडरसह पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। रोख रक्कम आणि काही वाहनं देखील या दरम्यान जप्त करण्यात आली आहेत। जुगार खेळणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यातील दोघं एकविरा देवीच्या गडावर सेवेकरीचा मान असलेले पुजारी देखील निघाल्याचं कळतंय। ही धक्कादायक बाब आता या संपूर्ण प्रकरणात समोर आली आहे। तर डॉल्फिन सफरसाठी प्रसिद्ध असलेल्या दापोलीतील लाडघर तामस तीर्थ इथं समुद्र किनाऱ्यावरती चौथ्यांदा एक डॉल्फिन भरकटलेल्या अवस्थेमध्ये आला। दरम्यान तिथल्या सजग नागरिकांनी आणि तरुणांनी या डॉल्फिनला रेस्क्यू करत त्याला जीवनदान दिलं। गेल्या काही दिवसांपासून समुद्रातील नैसर्गिक बदलांमुळे लाडघर किनाऱ्यावरती वारंवार काही डॉल्फिन भरकटलेल्या अवस्थेमध्ये येत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते। 4 दिवसांपूर्वी 3 डॉल्फिन किनाऱ्यालगत आले होते। दरम्यान ग्रामस्थांनी त्यांचं रेस्क्यू केलं होतं।